आशा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आषाढ स्पेशल अशा पारंपरिक घारगे याची रेसिपी बनवणार आहोत। खूप जणांच्या अशा कडक वगैरे होतात ना, तर आपण एकदम खुसखुशीत अशा चवदार अशा बनवणार आहोत। चला तर मग बघूया काय काय साहित्य आहे। तर आपण इथे आता लाल भोपळा घेतलेला आहे, हा 1 किलो। त्यासाठी गुळ घेतलेला आहे, हा मी 4 कप गुळ आहे, हा चिरून घेतलेला आहे। त्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे, 1 तांब्या। तीळ, जायफळ, विलायची पूड, हे साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये, आणि तांदळाचं पीठ 2 चमचे। तर आधी आपण हे शिजवून घेणार आहोत आणि याच्यामध्येच गुळ टाकणार आहोत। गुळामध्येच आपण हे शिजवून घेणार आहोत, थोडं पाणी टाकून। एक तर आपलं पाणी टाकलेलं आहे मी। आता हे आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत। खूप जणांच्या अशा नाही का कडक वगैरे होतात ना पुऱ्या, त्या मऊ आणि लुसलुशीत होतात, खूप छान अशी चवदार। तर शेवटपर्यंत नक्की बघा। मी आपल्याला याच्यामध्येच जायफळ टाकून घेऊया थोडं। तर आपण मॅश करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण याच्यामध्ये मळून घेणार आहोत। आणि आपण ह्याच्यामध्ये विलायची पूड टाकणार आहोत, विलायची पावडर चमचाभर। त्याच्यात साखर पण मिक्स आहे ना, 1 चमचा टाकूया। आपण ह्याच्यामध्ये तीळ पण टाकणार आहोत। तीन चमचे तीळ घेतले आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घेतले। जेवढे मावेल तेवढं आपण मळणार आहोत। आपलं पीठ मळून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत साजूक, आणि 10 मिनिटं ठेवणार आहोत आपण झाकून। आणि आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, आणि नंतर आपण घारगे तळायला घेणार आहोत। चला तर मग आपण घारगे तळायला घेऊया। पीठ छान मुरलेलं आहे। खूप पातळ पण नाहीये आणि खूप जाड पण नाही करायची, मध्यम करायचे आपल्याला।
तेलाचा हात लावून घ्यायचा. चार पाच करून घेऊ आणि मग तळूया. तेल आपलं तापाय ठेवलेलं आहे कढईमध्ये. चला तर मग आपण घारगे तळून घेऊया. याला घाऱ्या पण म्हणतात आणि घारगे पण म्हणतात. काही ठिकाणी घाऱ्या असं म्हणतात, आम्ही घाऱ्याच म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगा नक्की. आता टम्म फुगलेले आहेत आपल्या अशा घाऱ्या, बघू शकता तुम्ही. तर आपले घारे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत, बघू शकता. तर नक्की रेसिपी ही करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढची कोणती रेसिपी बघायची ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.